आजरा येथील किसान भवन येथे गिरणी कामगारांचा मेळावा पार पडला असून मुंबईतच गिरणी कामगारांना घरे देऊन त्याची ठोस योजना तत्काळ जाहीर करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी यावेळी बोलताना उदय भट यांनी शासनावर टीका करत गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय मान्य करूनही त्याची अंमलबजावणी लांबवली जात असल्याचे सांगितले। येत्या अधिवेशनात शासनाला जाब विचारण्यासाठी 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून सरकारने गिरणीच्या जागेतच कामगारांना घरे बांधून त्याची स्पष्ट योजना जाहीर करावी असा इशाराही दिला। मेळाव्यात अतुल दिघे यांनी ही भूमिका मांडताना निवडणुका जवळ आल्या की गिरणी कामगारांची आठवण काढली जाते, मात्र प्रत्यक्ष मागण्यांच्या वेळी दुर्लक्ष होते अशी खंत व्यक्त केली। मुंबईतील 14 संघटना एकत्र आल्यामुळे गिरणी कामगारांच्या घराच्या लढ्याला बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच पेन्शन वाढ व शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर नियंत्रण या मागण्यांवरही लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या मेळाव्यात शांताराम पाटील, दत्तात्रय आत्ताळकर, धोंडीबा कुंभार, शिवाजी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला गिरणी कामगार, पेन्शनर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। स्वागत संजय घाडगे यांनी आणि प्रास्ताविक नारायण भंडारे यांनी केले तर आभार काशीनाथ मोरे यांनी मानले। तारा न्यूज साठी आजरा प्रतिनिधी हसन तकिलदार।